नमस्कार बालमित्रांनो. तुम्ही कधी जर समजा एखाद्या अधिकाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना किंवा मोठ्या पदाधिकाऱ्यांना जर भेटायला गेलात तर ते काय म्हणतात माहीत आहे का? हां, तुमचं म्हणणं काय आहे? पटकन सांगा. मग आता आपल्याला खूप कमी शब्दामध्ये आपलं म्हणणं सांगावं लागतंय आणि अशा कमी शब्दामध्ये आपलं म्हणणं सांगण्यासाठी आपल्याला कोणत्या शब्दाची गरज पडते? तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द. ते एकच शब्द वापरला की बरोबर आपलं म्हणणं पदाधिकाऱ्यांना समजते आणि आपलं काम पूर्ण होऊन जाते. मग त्यासाठी ह्या प्रकरणाचा अभ्यास तर करावा लागेल. म्हणजे हे प्रकरण तुमच्यासाठी स्कॉलरशिपमध्ये जास्त मार्क मिळवून देणारं सुद्धा आहे आणि तुमच्या अडचणीसुद्धा सोडवणार आहे. म्हणून मन लावून या प्रकरणाचा आपण अभ्यास करूया. उघडा तुमचं 4थी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि त्या पुस्तकामधील दुसरा घटक शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व आणि त्याच्यातलं 9वा उपघटक शब्द समूहाबद्दल एक शब्द. हे पण एक अट आहे. तुम्ही सगळ्यांनी काय करायचं? स्वतःचं पुस्तक उघडायचं आणि आम्ही इथं जे वाचत आहोत ते तुम्ही बोट त्याच्यावर ठेवायचं आणि पाठांतर करायचं. हे फार आवश्यक आहे बरं का. बघा, लक्षात ठेवा, अनेक वेळा आपले बोलणे खूप शब्द वापरून सांगायलाच हवे असे नाही. अशा वेळी या अनेक शब्दाऐवजी एक चपखल असा शब्द वापरता येतो. या शब्दालाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. या शब्दामुळे आपले बोलणे प्रभावशाली होते, भाषेचा डौल, सौंदर्य वाढते, ऐकायलाही मधुर वाटते. उदाहरणार्थ, ते दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे आहे हे लांबलचक वाक्य आणि थोडक्यात ते साप्ताहिक आहे. संपलं, एका वाक्यातच झालं. आलं का लक्षात? मग हे शब्दसमूहाबद्दलचे कोणते शब्द आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. वारंवार वाचा आणि मग पाठ आपोआपच झाल्याचं तुम्हाला लक्षात येईल. बघा, नंबर 1, शब्दसमूह. अंग राखून काम करणारा म्हणजे कोण असतो? अंगचोर. अंग चोरून काम करते ते. नंबर 2, अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा कोण असतो? अष्टावधानी. इकडं पण लक्ष असतं त्याचं, तिकडं पण लक्ष असतं, तिकडं पण लक्ष असतं, सगळीकडचं लक्ष असतं. तिसरं, अनेकांमधून निवडलेले. अनेक जण आहेत आणि त्याच्यामधून निवडलेलं निवडक. नंबर 4, अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट. असं होत शकतच नव्हतं बघा आणि घडलं म्हणजे काय? अनपेक्षित. नंबर 5, अरण्याचा राजा. अरण्याचा राजा, वनाचा राजा, वनराज. नंबर 6, अरण्याची शोभा म्हणजे वनश्री. अस्वलाचा खेळ करणारा. अस्वल असतोय ना बघा, गळ्यामध्ये काहीतरी घंटा वाजलेला, छळोक 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 तोलत असते अस्वल आणि त्याला अस्वलाला घेऊन कोण चालतंय? ते दरवेशी. पुढं, आग विझवणारे यंत्र म्हणजे अग्निशामक यंत्र. पुन्हा त्याच्यानंतर नंबर 9, आपल्या लहरीप्रमाणे वागणारा. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा म्हणजे काय रे? स्वच्छंदी. हा, एकदम स्वच्छंद राहणारा. पुढचं 10, इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीन म्हणजे वतन. हो, ते वतनदार आहे हो, म्हणजेच काय? त्याला परंपरागत जमीन मिळालेली आहे. पुढचं 11, ईश्वर आहे असा मानणारा म्हणजे आस्तिक. म्हणजे तो देवाला मानतो. आणि ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक. म्हणजे तो देवाला मानत नाही. नंबर 13, उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह. उंचावरून पाण्याचा प्रवाह पडायला येते काय? मला त्या धबधब्याखाली थांबायचं आहे असं म्हणतात ना, म्हणजे काय? ते धबधबा. पुढचं 14 नंबर, ऐकायला व बोलायला न येणारा म्हणजे मूकबधीर. 15, कथा गोष्ट लिहिणारा कथाकार किंवा कथालेखक. कथा सांगणारा म्हणजे कथेकरी. 17, कधीही जिंकला न जाणारा म्हणजे अजिंक्य. तो किल्ला अजिंक्य हो, त्याला कधीच जिंकू शकत नाही बघा कोणी. नंबर 18, कमी आयुष्य असलेला म्हणजे अल्पायू किंवा अल्पायुषी.
कमी वेळ टिकणारा म्हणजे अल्पजीवी किंवा क्षणभंगूर. 21 कर्तव्याकडे पाठ फिरवणारा म्हणजे कर्तव्यप्राणमुख. कल्पना नसताना आलेले संकट म्हणजे काय, घाला. इराणच्या देशात बॉम्ब हल्ला झाला म्हणजे त्यांच्यावर संकटाचा घालाच झाला. कविता करणारा किंवा रचणारा, तुमच्या कवितेवर असते बघा लिहिलेलं, आणि खाली काय असते, कवी म्हणतात, लेखक नाही, कवी. नंबर 24 कविता रचणारी, आणि जर एखाद्या महिलेनं कविता रचली असेल तर तिला काय म्हणायचं, कवयित्री. 25 कष्ट करून जगणारा, श्रमावर जगणारा म्हणजे श्रमजीवी, कष्टकरी. 26 कसलीच इच्छा नसलेला म्हणजे निरीच्छ, काहीच इच्छा नाही, कादंबऱ्या लिहिणारा किंवा लिहिणारी व्यक्ती, कादंबरीकार. 28 किल्ल्याच्या सभोवतालची भिंत, किल्ला जे असते त्याच्या सभोवतालच्या भिंतीला काय म्हणायचं, तट. कुस्ती खेळण्याची जागा, कुस्ती खेळण्याची जागा काय म्हणते, जिथं पाणी टाकतो त्याला इथेच म्हणतात, बरोबर आहे, हौद किंवा आखाडा. केलेले उपकार विसरणारा म्हणजे कृतज्ञ, विसरणारा म्हणजे कृतघ्न, आणि केलेले उपकार जाणणारा, जाणीव ठेवते म्हणजे काय, कृतज्ञ. काल मी तुला पेन दिली होती, तू जाणीव ठेवलीस, खरंच किती कृतज्ञ आहेस. त्याला न पाण्याची बॉटल नव्हती आणि मी त्यावेळेस त्याला पाण्याची बॉटल दिली आणि आज ते मला पाणीच दिलं नाही, म्हणजे काय झालं, कृतघ्न. म्हणजे त्यानं जाणीव नाही ठेवली म्हणजे कृतघ्न, ह्यानं ठेवली म्हणजे कृतज्ञ. पुढचं कैदी ठेवण्याची जागा म्हणजे काय, बिनभाड्याची खोली म्हणजे कारागृह, बंदीशाळा किंवा तुरुंग. कोणावरही अवलंबून नसलेला म्हणजे स्वावलंबी. खूप आयुष्य असलेला म्हणजे दीर्घायू किंवा दीर्घायुषी. खूप दानधर्म करणारा म्हणजे दानशूर. खूप पाऊस पडणे म्हणजे अतिवृष्टी होणे. खूप मोठा विस्तार असलेले म्हणजे ऐस पैस विस्तीर्ण. नंबर 38 गायीसाठी काढून ठेवलेला घास. घास म्हणजे कोणता, गायीसाठी काढून ठेवलेला घास म्हणजे गोग्रास. गाणे गाणारा गायक, काय छान गायक आहे हो तो, असं म्हणतात ना, म्हणजे गाणे गाणारा. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा, गोलाकार असं फिरणारा सोसाट्याचा म्हणजे वावटोळ. घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित. घोडे बांधण्याची जागा म्हणजे काय, तबेला किंवा पागा. चरित्र लिहिणारा चरित्रकार. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा म्हणजे काय, शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष म्हणजे चांदण्या असतात तिथं. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, चौक किंवा चवठा. चित्रे काढणारा चित्रकार. जमिनीखालील गुप्त मार्ग म्हणजे काय, भुयार. त्याच्यानंतर जमिनीचे दान, जमीन दान दिली म्हणजे भूदान. जमिनीवर राहणारे प्राणी म्हणजे भूचर. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी म्हणजे उभयचर. बघा बरं किती मोठा शब्द आहे, म्हणजे अनेक शब्दाबद्दल एकच शब्द आला, उभयचर. म्हणजे किती मोठा अर्थ आहे त्या एकाच शब्दात उभयचरमध्ये. जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार. ज्याचा तळ लागत नाही असा अथांग. ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रपाणी, चक्रधर. 54 ज्याला आई वडील नाहीत असा पोरका किंवा अनाथ. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू. ज्याला मरण नाही असा अमर. ज्याला लाज नाही असा निर्लज्ज. निर्लज्जम सदा सुखम म्हणतात बघा, असं लाजच नाही काही. किती सांगितलं अरे शाळेतून पळून जाऊ नका, पळून जाऊ नका, तरी जातात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा छड्या खातात म्हणजे निर्लज्ज. पुढचं ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे म्हणजे नियतकालिक. डोंगर कपारीत राहणारे लोक म्हणजे गिरिजन. ढगांनी भरलेले म्हणजे ढगाळलेले, आभ्राच्छादित. 3 रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण म्हणजे तिठा. थोड्यावर संतुष्ट असणारा म्हणजे अल्पसंतुष्ट. पहा पुढचं 63वं काय दिलंय,
तर फार महत्त्वाचे बरं का मुलांना, फार महत्त्वाचे. ह्याच्याशिवाय तुम्हाला काही प्रश्नाचे उत्तरच कळणार नाहीत. दगडावर कोरलेले लेख शिलालेख. शील म्हणजे दगड आणि शिलावर लिहिलेलं लेख म्हणजे शिलालेख. दगडावर कोरलेले, दगडावर किंवा दगडाच्या मूर्ती घडवणारा म्हणजे शिल्पकार. दर आठवड्यानं प्रसिद्ध होणारं साप्ताहिक. दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक. दर 15 प्रसिद्ध होणारे पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक. आणि दर वर्षाला किंवा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे म्हणजे वार्षिक. वार्षिकांक बोक हा घ्यावा लागतोय तुम्हाला, हे वार्षिकांक. दर 6 महिन्याला प्रसिद्ध होणारं षण्मासिक. दररोज प्रसिद्ध होणारं म्हणजे दैनिक. दररोजचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे दिनक्रम. दारावरील पहारेकरी म्हणजे द्वारपाल किंवा दारवान. दुष्काळात सापडलेली लोक म्हणजे दुष्काळग्रस्त. 75 दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा म्हणजे उदार, दिलदार. दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी. दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी. देवापुढे सतत तेवणारा दिवा म्हणजे नंदादीप. देशाची सेवा करणारा देशसेवक. 2 नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण म्हणजे संगम. धान्य साठवण्याची जागा म्हणजे कोठार. नदीची सुरुवात होते ती जागा म्हणजे उगम. फार सोपे बरं का रे. एकदा मन लावून वाचलात की तुम्हाला येते. ते चित्र डोळ्यासमोर आणायचं. 83 नदीतील खोलगट भागातील खोल पाणी म्हणजे डोह. हे तिकडं पोहू नका रे बाबा, डोह आहे तिकडं म्हणतात ना, म्हणजे खोलगट भागात तिथं खोल असते. नाटक लिहिणारा म्हणजे नाटककार. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा नट किंवा अभिनेता. नेहमी घरात बसून राहणारा घरकोंबडा. पहाटे पूर्वीची वेळ म्हणजे उषक्काल म्हणजे पहाटेच्या अगोदरचा वेळ उषक्काल. पाऊस मुळीच न पडणे अवर्षण किंवा अनावृष्टी. पाण्याखालून चालणारी बोट, पाण्याच्या खालून चालणारी बोट म्हणजे पाणबुडी, पाण्यात बुडून चालती ती. पाण्यात राहणारे प्राणी म्हणजे जलचर. पायात जोडे न घातलेला, पायात जोडे नाहीत म्हणजे अनवाणी, चप्पलच नाही पायात. पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे अपाद मस्तक. पायी जाणारा म्हणजे पादचारी. पाहण्यासाठी आलेले लोक म्हणजे प्रेक्षक. क्रिकेटला लई प्रेक्षक होते रे बाबा क्रिकेट मॅच बघायला. पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक म्हणजे पूरग्रस्त. पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व. खरंच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम झाला तो अभूतपूर्व असा झाला. प्रेरणा देणारा म्हणजे प्रेरक. बसगाड्या थांबण्याची जागा, बस स्थानक. किती सोपं आहे. बातमी आणून देणारा किंवा देणारी कोण असते, वार्ताहर. 100 बातमी सांगणारा किंवा बातमी सांगणारी व्यक्ती वृत्त निवेदक किंवा वृत्त निवेदिका. 101 भाषण ऐकणारे म्हणजे श्रोते. 102 भाषण करणारा म्हणजे वक्ता. 103 मन किंवा चित्त आकर्षित करणारा म्हणजे मनोहर, चित्ताकर्षक, मनोवेधक, चित्तवेधक एवढे नाव आहेत. माकडाचा खेळ करून दाखवणारा मदारी. 105 मालाचा साठा करून ठेवण्याची जागा गुदाम, कोठार किंवा वखार. मासे पकडणारा कोळी. जसं घरामध्ये जाळं वेळणारा सुद्धा कोण असते, कोळी. आणि मासे पकडून विकणारा ते सुद्धा मासा विकणारा पकडणारा कोण, कोळीच. फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण अन्न छत्र किंवा सदावर्तक. मूर्ती बनवणारा मूर्तिकार. हे बघा रे, त्याच्यातच लपलेलं असते बरं का. तुम्ही नीट वाचलात की तुम्हाला डबल पाठ करायची सुद्धा गरज नाही. मूर्तीची तोडफोड करणारा मूर्तिभंजक. भंजक म्हणजे फोडणारा, मूर्तिभंजक. मूर्तीची पूजा करणारा मूर्तिपूजक. मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय. कर्ण. कर्ण हे नाव मी मनानं सांगितले, त्याचं उत्तर आहे फक्त मृत्युंजय. त्याच्यानंतर कर्णाला मृत्युंजय म्हणत होते आणि कर्णाच्या गुरूंनाही मृत्युंजय म्हणत होते. परशुरामजी. मोजता येणार नाही असे अगणित किंवा असंख्य.
योजना आखणारा योजक, रक्षण करणारा रक्षक, रणांगणावर आलेले मरण म्हणजे वीर मरण, राज्यातील लोक म्हणजे प्रजाजन, रयत किंवा प्रजा, रात्रीचा पहारेकरी म्हणजे जागल्या, रोग्यांची शुश्रूषा करणारी म्हणजे परिचारिका, लग्नासाठी जमलेले लोक, लग्नाला लय वऱ्हाडी आलतेत म्हणतात बघा, वऱ्हाडी म्हणजे कोण, लग्नाला आलेले, लढण्याची विद्या म्हणजे युद्धकला, लाखो रुपयांचा धनी म्हणजे लक्षाधीश, लिहिता वाचता न येणारा निरक्षर, लिहिता वाचता येणारा म्हणजे साक्षर. ले रे, अरे तू पुस्तकच आणला नाहीस का रे बाबा, बाबा 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 काय करावं अशा पोरांना आता, हो का, हे बिना पुस्तकाचे बसलेत बघा, आता काय करावं रे बघा या ठोंब्याला, अरे पुस्तक आणा रे बाबा, पुस्तकात बघा, हां पुस्तकात बघा, बोट ठेवा बघा आता त्याच्या पुस्तकात, प्रत्येकाकडे पुस्तक पाहिजे. पुढचं, लोकांचा आवडता म्हणजे लोकप्रिय, लोकांचे नेतृत्व करणारा म्हणजे लोकनायक, लोकांनी मान्यता दिलेला म्हणजे लोकमान्य, वनात राहणारे प्राणी म्हणजे काय, वनचर, वाडवडिलांकडून मिळालेली म्हणजे काय, वडिलोपार्जित, विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण, उन्हाळ्यात असते बघा पानपोई, एकच शब्द आहे पानपोई, त्याच्यात किती शब्द आहेत, वना काय, विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण, 4 शब्दाचा एक शब्द पानपोई, आहे की नाही जादू, म्हणून हे लय महत्वाचे प्रकरण बघा हे. पुढचं, विमान चालवणारा वैमानिक, तुला व्हायचं का वैमानिक, व्हेरी गुड, शाबास. व्याख्यान देणारा म्हणजे व्याख्याता, शत्रूकडील बातमी काढणारा म्हणजे हेर, गुप्त हेर, शत्रूला सामील झालेला फितूर, शिकारीसाठी उंच बांधलेला माळा म्हणजे मचान, शेती करणारा शेतकरी, शोध लावणारा संशोधक, श्रेष्ठ किंवा महान ऋषी म्हणजे महर्षी. फार सोपं आहे बघा. पुढचं 138, संकट दूर करणारा म्हणजे विघ्नहर्ता, विघ्न म्हणजे संकट, हर्ता म्हणजे दूर करणारा, विघ्नहर्ता, सतत काम करणारा दीर्घोद्योगी, सतत निंदा नालस्ती करणारा म्हणजे निंदक. 141, समाजाची सेवा करणारा समाजसेवक. 142, सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष. त्याच्यानंतर पुढचं, सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणजे कामधेनू. सिनेमाच्या कथा लिहिणारा म्हणजे कोण, पटकथा लेखक. 145, सुखाच्या मागे लागलेला म्हणजे सुखलोलुप आणि स्तुती गाणारा भाट. स्वतः श्रम न करता खाणारा, आयत खाऊ, बघा आयत खाऊ एकच शब्द आहे आणि त्याच्यात किती दडलेले शब्द, स्वतः श्रम न करता खाणारा, आयत खाऊ, अरे बापरे लय भारी प्रकरण आहे. स्वतः संपादन केलेली म्हणजे स्वअर्जित, स्वसंपादित. आता 149 लय भारी आहे बघा रे, स्वतःची बुद्धी न वापरता सांगितलेले तेवढेच काम करणारा. अरे बापरे किती मोठा शब्द आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 शब्दाचा एकच शब्द. कोण, सांकाम्या. सांकाम्या म्हणजे कोण, स्वतःची बुद्धीच वापरत नाही, ते न वापरता सांगितले तेवढेच काम करणार म्हणजे सांकाम्या. स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा म्हणजे स्वार्थी. स्वतःबद्दल अभिमान असलेला म्हणजे स्वाभिमानी. स्वतःबद्दल अभिमान नसलेला म्हणजे स्वाभिमान शून्य. स्वदेशाचा अभिमान असणारा स्वदेशाभिमानी. स्वर्गातील इंद्राची बाग म्हणजे नंदनवन. हत्तीला काबूत ठेवणारा किंवा राखणारा म्हणजे माहूत. त्याच्यानंतर हरिणासारखे डोळे असणारी कोण आहे, मृगाक्षी म्हणतात. मृग म्हणजे हरिण आणि मृगाक्षी म्हणजे हरणासारखे डोळे असणारी, किंवा हरिणाक्षीसुद्धा म्हणतात, किंवा मृगनयना म्हणतात, किंवा कुरंगनयनासुद्धा म्हणतात. कुरंग म्हणजे सुद्धा हरिण, नयना म्हणजे डोळे. किती सोपं आहे रे हे. हिंडून करायचा पहारा म्हणजे गस्त. गस्त म्हणजे काय, हिंडून करायचं, असं इकडून तिकडून पळायचं, असा पहारा द्यायचा इकडून तिकडून, म्हणजे हे काय असतंय, गस्त.
पुढचं हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजे काय? असे तू हिमाचल, असे तू हिमाचल म्हणजे काय? हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत. होडी चालवणारा, नावाडी, नाखवा, नाविक. शिकवताना लक्ष न देणारा, वेडा. हे कुणासाठी होतं? ज्याच्याकडं पुस्तक नाही ते ह्याच्यात लिहिलेलं नाहीतच. अरे पुस्तक आणा त्याच्यासाठी, पुस्तकात बघा. तुम्ही जर नुसतं समोर बघितलं तर तुम्हाला काय कळणार आहे? लक्ष खाली आणि कानाने ऐकायचं. समजलं का? हां, आपण वर्गात कसा अभ्यास करतो तसंच आहे, सेम. अशा प्रकारे 159 आपण शब्दसमूह पाहिले आणि त्या शब्दसमूहाबद्दलचा एक शब्द हे कोणते आहेत हेही आपण शिकले. मग आता प्रश्न विचारू, उत्तर देताल? आता सांगा बरं. संकट दूर करणारा कोण सांगताय रे? हा सांग रे तू. बरोबर आहे, विघ्नहर्ता. समाजाची सेवा करणारा सांग रे, कोण सांग? हा तू सांग. राईट, समाजसेवक. स्वतः श्रम न करता खाणारा, हा सांग. सांग सांग. थांब रे, त्याला सांगू दे की. तूच सांगतोस का दरवेळेस? हां सांग रे, प्रयत्न कर. चुकलं तर चुकलं. हां, आयत खाऊ, स्वतः श्रम न करता खाणारा. पुढचं आता हे तले सोपं आहे. स्वतःची बुद्धी न वापरता सांगितलेले तेवढेच काम. थांब रे, प्रश्न तर वाचू दे. हो काय प्रश्नच वाचू दे, त्याच्या आधीच उत्तर सांगू. काय पोरं हुशार झालेत, 34च पोरं लय टिंगरे पोरं हुशार झालेत. मग काय, तेवढेच काम करणारा कोण? बरोबर आहे, सांगकाम्या. धडाधड उत्तर द्यायला तरी तुम्ही. आता सांगा, मूर्ती बनवणारा. बरोबर आहे, मूर्तिकार. आता तुम्हाला सगळ्यांना उत्तर यायला येता. आता जर उत्तर येत असतील तर आता पाठांतर झालं तुम्हाला. आता पाठांतर झालं तर नमुना प्रश्न बघू. काय आहे? स्वाध्याय नमुना प्रश्न. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. हे समजायलंय ना सगळं? थोडं समजायलंय का? हां, पुस्तकं आणलात बघा. पुस्तकं आणले, नीट बोट ठेवून लक्ष दिलं शिकवण्याकडे, सगळं समजतंय. नाही तर काय हेंद्रे पोरं, इकडं बघ तिकडं बघ, इकडं बघ तिकडं बघ. पुस्तकात लक्ष दिलं सगळं समजतंय. पुढं नमुना प्रश्न नंबर 1. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. लय सोपं आहे. काय म्हणले? देवापुढे सतत जळणारा दिवा. आता हे देवापुढे सतत जळणारा दिवा कोणता असते? तर सतत जळणारा, बरं का. नुसतं ते एकदा ठेवलं की पुन्हा विजायचं नाही ते. तर ते निरंजन नाही, समयी नाही, लामण दिवा नाही. तर नंबर 2 नंदादीप, म्हणजे सतत जळत राहते. जलचर हा शब्द कोणत्या समूहाबद्दल आला असेल ते पर्यायातून निवडा. किती सोपं हे तर. जमिनीवर राहणारे प्राणी म्हणजे भूचर. हवेत संचार करणारे प्राणी बी भूचरच मध्ये येतात. आणि पाण्यात राहणारे प्राणी म्हणजे जलचर. आणि जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी म्हणजे उभयचर. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 पाण्यात राहणारे प्राणी. अशा प्रकारे बालमित्रांनो, आता वेळ झाली आपली सराव प्रश्न सोडवण्याची. वाचा आणि तुम्ही सोडवा. एवढे सोपे प्रश्न आहेत मुलांनो, इतके सोपे प्रश्न आहेत. ज्यांना हे वाचन करतानाच पाठ झालं, ज्यांनी 2-2, 3-3 वेळेस वाचून पाठ केलं, त्यांच्यासाठी तर ना नुसतं असं डोळे उघडून प्रश्न बघितला की उत्तर येतच आहे. इतकं सोपं आहे. बघा प्रश्न पहिला. पुढील प्रत्येक शब्दसमूहाबद्दल योग्य अर्थ असणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग पहिला आहे मागून जन्मलेला, म्हणजे उशिरा जन्मलेला, पहिल्यांदा नाही. मग पहिल्यांदा असतंय तो अग्रज आणि दुसऱ्यांदा म्हणजे शेवटी मागून जन्मलेला तो अनुज. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. वर्तुळ रंगवायचा सराव करा बरं. तिसरं, ज्याचा तळ लागत नाही असा. संगम म्हणजे 2 नद्याचं मिलन. हौद म्हणजे आखाडा, बरोबर आहे. डोह म्हणजे जिथं पाणी खोल असतंय ते. आणि ज्याचा तळ लागत नाही ते अथांग. म्हणून दुसऱ्याच येते पर्याय 4. रंगवायची सवय ठेवा. केलेले उपकार विसरणारा. फेन दिली, पाणी दिलं पण त्यानं मला दिलं नाही, कृतज्ञ, आत्ताच सांगितलं. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 2. पुढचं
मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण आत्ता सांगितलं, सदावर्त खानावळीत जेवण पैसे देऊन लागते, धर्मशाळेत राहण्याचे ठिकाण, पानपोई फोक मोफत पाणी. पण मोफत अन्न पर्याय 3 सदावर्त, 4चं 3. किती सोपं आहे, प्रश्न वाचला की उत्तर तयार. ऐकायला व बोलायला न येणारा म्हणजे मूकबधीर, 5व्याचं उत्तर 4. 6वं जमिनीखालील गुप्त मार्ग म्हणजे भुयार. त्या मंदिराच्या खालून एक रस्ता आहे, ओ भुयार आहे तिथं, आणि त्या भुयारातून सरळ तिकडे गेली की त्याच मंदिरात निघते बघा, हे भुयार. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय 1. 7वं लग्नासाठी जमलेले लोक वऱ्हाडी, 1. 7व्याचं पण. 8व्याचं उत्तर शिकारीसाठी उंच बांधलेला माळा म्हणजे मचान, आत्ताच सांगितलं, म्हणजे 8व्याचं 4. झाले. अरे किती सोपे प्रश्न होते, कधी शिकवायला सुरू केलं आणि कधी संपले काहीच कळालं नाही. हे फक्त पाठांतर केल्याची जादू आहे. आता प्रश्न दुसरा, त्याच्यामध्ये किती आहेत, 5. हे मुलांनो तुम्ही सुद्धा असंच करायचा, फेरवही घ्यायची, त्याच्यावर हे सगळं लिहायचं आणि नंतर प्रश्न दुसरा म्हणून असंच लिहायचं. त्याच्यात किती आहेत, 5. 1 2 3 4 5 आणि त्याच्या पुढं वर्तुळ 1 2 3 4, 1 2 3 4 असे वर्तुळ काढा बरं का. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 अशा प्रकारे तुम्ही वर्तुळ काढून त्यामध्ये लिहायचं. फक्त एक आहे, पुस्तकामध्ये कुठंही रंगवायचं नाही. कारण का, तुम्ही जर पुस्तकात रंगवलात आणि पुन्हा जर रिव्हिजन करायची जर गरज पडली तर तुमचं लक्ष उत्तराकडेच जाते, मग बुद्धीला चालनाच मिळत नाही बाळांनो. म्हणून मी वारंवार सांगतो, पुस्तकात उत्तरं लिहू नका, वहीवर लिहा. अशा पद्धतीनं बघा. दुसरा प्रश्न, पुढील प्रत्येक शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमूहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. एकच शब्द दिले आणि त्याचा शब्द समूह शोधायचा, फार सोपं आहे. दरवेशी, आता सांगितलं होतं शिकवताना, ज्याचं लक्ष त्याला येतच आहे. दरवेशी म्हणजे काय, तर अस्वलाचा खेळ करणारा, माकडाचा खेळ करणारा मदारी असते, सापांचा खेळ करणारा गारुडी असते आणि हत्तीला चालवणारा माहूत असते. म्हणून पर्याय प्रश्न पहिल्याच दरवेशीचं पर्याय नंबर 2 अस्वलाचा खेळ करणारा. किती सोपं होतं बघा बरं. दुसरा प्रश्न, मूर्तिभंजक. मूर्तिभंजक म्हणजेच काय रे, मूर्तीची तोडफोड करणारा. मूर्ती बनवणारा मूर्तिकार, मूर्तीची पूजा करणारा म्हणजे मूर्तिपूजक. म्हणून मूर्तिभंजकचं पर्याय नंबर 1 मूर्तीची तोडफोड करणारा. किती सोपं होतं. प्रश्न तिसरा, आखाडा म्हणजे काय, आत्ताच सांगितलं वरच्याच प्रश्नात. मालाचा साठा करण्याची जागा नाही, ते तर गोदाम असते. 4 रस्ते एकत्र येतात, ती जागा तर चौक असते. कैदी ठेवण्याची जागा तर तुरुंग असते. पण आखाडा म्हणजे काय, कुस्ती खेळण्याची जागा. म्हणून तिसऱ्याचं 4. देत दनादून उचलायचं की त्याची पाट्या पोहायच्या आदळायचं. चौथं, घर कोंबडा. कुकू 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 चुकू, ते कोंबडा नाही, हे घर कोंबडा आहे. अंग राखून काम करणारा म्हणजे काय, अंग चोरून काम करणारा म्हणजे जे टाळाटाळ करते ते. ज्याला लाज नाही असा निर्लज्ज, पण हे घर कोंबडा नाही आहे. दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी, पण नेहमी घरात बसून राहणार म्हणजे काय, घर कोंबडा. म्हणून चौथ्याचं 3. हे लक्षात ठेवा, वर्तुळ छान रंगवा. 5वं, क्षणभंगूर म्हणजे काय, खूप आयुष्य असलेला नाही, दीर्घायुषी आहे. घरदार नष्ट झाले असा हे पण नाही, कमी आयुष्य असलेला, कमी वेळ टिकणारा. तर आता ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. म्हणजेच काय, क्षणभंगूर म्हणजे काय, कमी आयुष्य असलेला. 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अशा प्रकारे दुसरा प्रश्न पण झाला. आता सोडवा बरं तुम्ही तिसरा प्रश्न. मला तेच बघायचं होतं की तुमचं शिकवण्याकडं लक्ष आहे का. दुसऱ्याचं उत्तर म्हणजे प्रश्न दुसऱ्यामधील 5व्याचं उत्तर
कमी आयुष्य असलेला म्हणजे अल्पायुष्य असतंय, कमी वेळ टिकणारा म्हणजे क्षणभंगूर, म्हणून 5व्याचं उत्तर येतंय पर्याय नंबर 1. परीक्षेत अशी संधी मिळत नाही बरं का, एकदा उत्तर लिहिलं रे लिहिलं की संपलं, पुन्हा काही होत नाही. त्याच्यामुळं लक्ष द्या, समजून घ्या. सोडवा आता तिसरा. आहे ना सोपं? बघा प्रश्न तिसरा काय म्हणतंय, पुढीलपैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ निवडा. एक चुकीचं आहे बरं का, 3 बरोबर आहेत. प्रश्न पहिला, शत्रूकडील बातमी काढणारा गुप्तहेर. हेर बरोबर आहे की हे. पुढं, बातमी आणून देणारा, जे बातमी आणणारा आहे ते आणून देतंय ते कोण असते, तर वृत्तनिवेदक तर बातमी निवेदन करते, म्हणून हे चुकलं. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय 2. तरी पुढचं बघा, ईश्वर आहे असं म्हणणारा आस्तिक, हे बरोबर आहे. भाषण करणारा वक्ता, हेही बरोबर आहे. त्याच्यामुळं प्रश्न पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. ह्या 2ला असं रंगवायचं. दुसरं, रणांगणावर आलेले मरण वीर मरण, हे बरोबर आहे की रे. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा वावटळ, हेही बरोबर आहे. हिंडून करायचा पहारा गस्त, हेही बरोबर आहे. नदीची सुरुवात होते ती जागा म्हणजे काय, उगम, पण इथं दिले संगम, म्हणून दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. तिसरा प्रश्न, ठराविक काळाच्या अंतरानं प्रसिद्ध होणारं म्हणजेच काय, नियतकालिक, बरोबर आहे. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, आजचा पेपर दैनिक आलाच नाही हो, ते दैनिक. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक, बरोबर आहे. दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे, चुकलं, षण्मासिक म्हणजे 6 महिन्याचं आहे, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचं चौथं, डोंगर कपारीत राहणारे लोक गिरिजन, हे बरोबर आहे. घरदार नष्ट झाले असा घरदार नष्ट झाले आहे असा म्हणजे कोण, घरदार नष्ट झाले, निर्वासित, पण इथं दिला आता चुकलं. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी, बरोबर आहे. कसलीच इच्छा नसणारा निरीच्छ, हेही बरोबर आहे, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचं 5वं, पूर्वी कधीही घडले नाही असे मनोवेदक, चुकलं. म्हणजे चित्ताकर्षक मनोवेदक म्हणजे मनाला आवडणार, पूर्वी कधी न घडणार म्हणजे काय रे, अभूतपूर्व. स्वर्गातील इंद्राची बाग नंदनवन, बरोबर आहे. मोजता येणार नाही असे अगणित, हेही बरोबर आहे. अरण्याची शोभा वनश्री, हे बरोबर आहे, पण पर्याय नंबर 1 चुकलं, मनोवेधक नाही, म्हणून 5व्याचं 1. समजलं? अशा प्रकारे पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोडवला आहे. आता प्रश्न चौथा सोडवायचा आहे. काय आहे प्रश्न चौथ्यामध्ये, किती प्रश्न आहेत? प्रश्न चौथ्यात 4च आहेत. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 वर्तुळ काढून रेडी. राज्यातील लोक म्हणजे आपल्या राज्यातील लोक जे असतात ते कोण असते, प्रजा. राज्यातील लोक म्हणजेच काय रे, प्रजा. रयत, भाट, प्रजाजन, कोणतं येईल मग? प्रश्न दुसरा, मन आकर्षित करणारा, चित्ताकर्षक, चित्तवेधक, मनोरथ का मनोहर. आता ह्याच्यात काय बघा, दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही म्हणले. 3 शब्द योग्य आहेत, जसं राज्यातील लोक, प्रजाजन बरोबर आहे, रयत बरोबर आहे, प्रजा हेही बरोबर आहे, पण भाट हे बरोबर नाही, म्हणून राज्यातील लोकचं उत्तर येत आहे पर्याय नंबर 3 भाट. दुसरं, मन आकर्षित करणारा, मनोहर बरोबर आहे, चित्ताकर्षक बरोबर आहे, चित्तवेधक बरोबर आहे, पण मनोरथ म्हणजे मनामधला एक संकल्प, मनोरथ म्हणजे मनामधला एक भाग, म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. तिसरं, हरिणासारखे डोळे असणारी,
मीनाक्षी, मृगनयना, हरिणाक्षी, मृगाक्षी. तर आता ह्याच्यातलं कोणतं हे उत्तर? मृगनयना म्हणजे हरणासारखे, हरिणाक्षी म्हणजे हरणासारखं, मृगाक्षी म्हणजे हरणाक्षी, मीनाक्षी म्हणजे मास्यासारखे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चौथा, कैदी ठेवण्याची जागा. कारागृह बरोबर आहे, बंदीशाळा बरोबर आहे, तुरुंगसुद्धा बरोबर आहे, पण कोठार हे धान्याचं असतंय. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 2. अशा प्रकारे प्रश्न चौथाही समजला, सोडवला तुम्ही. आता प्रश्न 5वा, हे पण सोपं आहे बरं का रे मुलांनो. तुम्हाला फक्त आणि फक्त 1 2 3 4च प्रश्न आहेत. 1 2 3 4 वर्तुळ काढायचे, लगेच 1 2 3 4 असं वहीत काढून ठेवायचं. आळस करायचा नाही, वहीवरच सोडवा, काहीही होऊ. आलं का लक्षात? बघा आता प्रश्न 5वा. प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य अर्थाचा शब्द निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हे तर फारच सोपं आहे. नंबर 1, आमचा परिवार, इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीन कसतो. म्हणजे काय रे? वतन. एकदम बरोबर आहे. म्हणून प्रश्न 5व्यामधलं पहिल्याचं 3 वर्तुळ छान रंगवायचं. दुसरा प्रश्न, शिवाजीराजे भोसले भाषण करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजेच कोण आहेत ते? वक्ता. श्रोता तर ऐकतो, प्रेक्षक समोर बसलेले असतात, नट तर नाटकपणा करतो. बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तिसरं, चांदण्या रात्रीच्या पंधरवाड्यामध्ये अंगणात बसायला आवडते. म्हणजे काय? चांदण्या रात्रीचा पंधरवाडा म्हणजे काय? तर अष्टमी नाही, पौर्णिमा नाही, वद्य पक्ष नाही, तर शुक्ल पक्ष. तिसऱ्याचं उत्तर पर्याय 4. चौथं, गोदावरीबाई ईश्वर आहे असे मानत नाहीत. म्हणजे ईश्वराला मानणारे नाहीत, न मानणारे कोण असतात? नास्तिक. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2, नास्तिक. अशा प्रकारे बालमित्रांनो, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा संपूर्ण प्रकरणाचा भाग पाहिला आहे आपण. नक्कीच तो तुम्हाला समजला असेल अशी मला आशा आहे. परीक्षेत यावर जर प्रश्न आले तर निश्चितच तुम्ही यश मिळवताल. हा भाग तुम्ही पाहिलात, अभ्यास केलात, त्याबद्दल धन्यवाद.